डॉन म्हणतात डॉन. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या लाडक्या पण्याच्या ब्लॉग मध्ये. तर आता आपण गिरजवड्यात पोहोचलेलो आहोत आणि आता गिरजवड्याच्या मंदिरात आपण मंदिराच्या पायऱ्या चढत आहोत. आपण मस्तपैकी गिरजावड्याच्या ज्योतिबाला आलोय. दर्शन घेऊया, मन प्रसन्न करूया. हे बरं दे दे. खतरनाक ट्रेन आहे, खतरनाक ट्रेन आहे. घंटा मस्त आहे. तर हे आहे आपलं गिरजावड्याचं ज्योतिबाचं मंदिर. भैया नाही तू नाही लावला लाव. तर मस्तपैकी आपलं दर्शन झालंय. कोणच नाही सध्या इथे, मोकळं मोकळं आहे. त्यामुळे एकदम पाया पडून प्रसन्न वाटतंय. इकडं मस्तपैकी बसले त्या पाया पडून. नवरा नवरी प्रदक्षिणा घाल. मम्मी सांग आता आपण कुठे जाणार आहे? आता इथून आम्ही कोल्हापूरच्या डोंगरच्या ज्योतिबाला जाणार आहोत. आणि इकडे बघा डॉन म्हणतात डॉन. या देवी सर्व तर तुम्ही आतून मंदिर तर बघितलं, पण हा बाहेरचा व्ह्यू एकदा चेक करा. आणि बाहेरून मंदिर कसं दिसतं एकदा बघा. तर मस्त आहे की आपलं इथलं दर्शन झालंय ना. आता आपण जाणार आहे कोल्हापूरच्या ज्योतिबाला. चलो चलो. 40-45 किलोमीटर आपण गावाच्या पुढे आलोय. गिरजावड्याच्या इथं आपण पाया पडलो. आणि आता वहिनी एक प्रश्न विचारतायत आपल्याला. वहिनी विचारा परत. आपलं गाव इथून कुठे बघा, आता इथून 45 किलोमीटर एवढ्या लांब आलोय आपण. इथून गाव दिसल का आपलं? गोटील गाव इथं दिसल का? काय वहिनी प्रश्न विचारताय तुम्ही? प्रश्न करून करून केला काय? तर हा लांबचं दिसत नाही म्हणून विचारतायत गाव कुठं आहे. आजच्या गावाच्या पलीकडचं पण वहिनींना दिसतं. वहिनी 2 पाऊल पुढे आहेत आपल्या. तर आपण सध्या आलेलो CNG भरायला. CNG भरूया आणि पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. सगळेजण पसरले CNG भरतोय म्हणून. 8 kg वर बसेल. 1 किलो. सध्या आपण ज्योतिबा डोंगरावर पोहोचलो आणि धुके तुम्ही बघू शकता. पूर्ण धुक्याने आपला डोंगर भरलाय, ज्योतिबा डोंगर. आता जाऊया मंदिराच्या इथे. मंदिराच्या इथे पण पूर्ण धुक्याने डोंगर भरलाय. म्हणजे मंदिर पण दिसत नसेल, म्हणजे नाहीच दिसत आहे. इथून दिसतं मंदिर. तर जाऊया तिथे दर्शन घेऊया मस्तपैकी ह्या वातावरणामध्ये. पहिल्यांदाच आलोय. विलेंची नागी निघाली. पावडर थापायची चालू आहे. पावडर पीठ पावडर थापायची चालू आहे. पुट्टी थापायची चालू आहे सध्या. मंदिरात चाललोय आणि भाई यांची पुट्टी थापायची चालू आहे चेहऱ्यावर. काय कसं होईल यांचं. तर चाय वगैरे पिऊन झालंय आपलं आणि आता आलोय आपण मंदिराच्या इथे. दर्शन घेऊया. तुम्ही पण दर्शन घ्या आणि कसं वाटतंय सांगा. मस्त इथे धुके वगैरे आलेत आणि मंदिर पूर्ण धुक्यांच्या मध्ये गुरफटून गेलंय. पहिल्यांदाच आलोय आणि पहिल्यांदाच हा व्ह्यू बघायला भेटतोय मस्त वाला.
आलो तेव्हा घेऊ भाई एवढं भारी दर्शन झालंय ना, एवढं भारी दर्शन झालंय ना, मन एकदम प्रसन्न झालंय. खतरनाक. आणि बाहेरचा व्ह्यू तर एक नंबर. बाईला धोतर सांभाळता येत नाही, पण जाऊन द्या, काय नाही. आपलं दर्शन एक नंबर झालंय. दर्शन तुम्ही पण बघितलं असेल, दर्शन कसं झालंय. कोण एवढे गर्दी नव्हती, काय नव्हती. आता मस्तपैकी हा घेतली, मस्तपैकी आता एक रील शूट केले. रील शूट आपण इंस्टाग्रामवर टाकूया, ते जाऊन नक्की चेक करा. आपला आयडिया आहे पण्या ब्लॉगर. आणि खरं म्हणलं तर जसं टायमिंग पुढे चाललंय तसं तसं इथलं धुके वाढत चाललेत. तू बाजूला हो. भाई खरंच सांगतोय, जसं जसं टायमिंग वाढत चाललंय ना, म्हणजे पुढे चाललंय तसं तसं इथले धुके ना खतरनाक वाढत चाललेत. आणि जाम भारी वाटतंय, जाम जाम. भाई फर्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स घेतोय, फर्स्ट टाइम. स्वर्ग स्वर्ग वाटायला, सर्व स्वर्ग. खतरनाक खतरनाक. फक्त एक राऊंड मारून आलोय, म्हणजे एक प्रदक्षिणा मारून आलोय आणि धुके बघा किती वाढले. फक्त एक राऊंड आत्ताचा मारून आलोय आणि धुके बघा. भाई काय दिसायचंच बंद झालंय भाई. फुल धुक्याने भरलाय, फुल धुक्याने. जेव्हा आलो तेव्हा कमी होता आणि आता बघा भाई, आत्ता एक मिनिट झाला फक्त व्हिडिओ काढून, 1 मिनिट. आणि हा व्ह्यू बघा. अजून थोड्या वेळात आहे ना, खरंच माणसं दिसायची बंद होतील एवढं धुकं आहे पुढे. माणसं दिसायची बंद होतील एवढं धुकं पुढे. थोडासा माणूस लांब गेला, आता तिथे पब्लिक आहे, तिथे पब्लिक आहे भाई. पब्लिक दिसणं पण झाले एवढ्या धुक्यामध्ये. भाई दर्शन झालंय मस्तपैकी. आणि आता आपण गाडी आणायला चाललोय. आपली गाडी म्हणजे तिकडे बाहेर लावलेली पार्किंगमध्ये, पण आता आपल्याला आतमध्ये आणायची आहे, कारण तिथे जास्त टाइम नाही लावू शकत. आतमध्ये आणून इकडे कुठेतरी पार्क करूया आणि मग तिकडे पुजाऱ्यांच्या घरी जाऊया परत. हा, इथून आतमध्ये. तर मस्तपैकी गाडी वगैरे पार्क करून झाली आपली, जिथे होती तिथेच पार्क केली आहे तशी. तर मग आता आपण आलोय जेवायला. जेवूया मस्तपैकी. मस्तपैकी जेवण आलंय आपलं. जेवूया मस्तपैकी. गरमागरम जेवण आहे. बाहेर पाऊस चालू आहे. मस्त गरमागरम जेवण आहे, मस्त. बाई गॅसवरचं गरमागरम पटकन करून आणून देत आहेत. क्वालिटी जेवण लागते, क्वालिटी. माय जेवण कसं वाटलं तुम्हाला? मस्त आवडलं, पोट भरलं, जेवलो. आवाज मस्त होतं. या काकींनी या दादांनी आपल्यासाठी जेवण केलेलं आणि जेवण खरंच भारी होता. पोट भरून जेवलो. मी तर जास्तच जेवलो. मस्त जेवण बसलेत बाई. जास्त जेवण झाल्यावर असा सदमा बसतो. जलने वालों को मैं और जलाओ. आहे जिजे, हे जिजे. हे कसं आहे, एवढ्या खतरनाक धुक्यात आणि पावसात आम्ही रूम बघायला चाललोय. राहण्यासाठी रूम आज इथे स्टे करणार आहोत. तर बघूया, इथे हाय निवास.
तिथे बघूया आपल्याला राहायला भेटते का, म्हणजे भेटेलच नाही असं नाही. तर काल रात्री काही कारणास्तव आपण ज्योतिबा डोंगरावर थांबलो नाही, आपण घारेवाडीमध्ये आलो, म्हणजे आपल्या आजीच्या गावी. तर इथला व्ह्यू बघा कसा आहे. हे घर आहे. तर आता मी फ्रेश वगैरे झालोय मस्तपैकी आणि असल्या वातावरणात मस्त गरम गरम चाय पितोय. चाय पिऊन झाल्यावर जेवून इथून निघायचं आहे. तर बघूया आज कुठलं कुठलं देवदर्शन होतं आपलं. तर हा व्लॉग आपण इथेच एंड करूया, दुसरा पार्ट 2 सुरुवात करूया. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जाता जाता तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.